बांधवांनो, जय मल्हार. सध्या मराठवाड्यासह राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये आसमानी संकट आलंय. कुठं गारपीट, कुठं मुसळधार पाऊस. माझ्या लक्षात आहे, आपल्याही लक्षात असेल, 17 सप्टेंबरला जालन्याला आमरण उपोषण सुरू झालं आणि आपण 24 मार्चला एक सरकारसाठी इशारा मोर्चा बोलवला होता. आणि त्या काळातही सर्व सामान्य नागरिक, शेतकरी प्रचंड अशा अतिवृष्टीच्या संकटामध्ये होते. आणि उपोषणाचा बरोबर 8वा दिवस होता, 24 सप्टेंबर. आत्ताही आसमानी संकटाचा काळ आहे. मला माहिती आहे, प्रत्येक माणसाच्या वेदना आहेत. फक्त धनगर नाही, तर माणूस सगळेच संकटात आहेत त्या भागामध्ये. माझा शेतकरी राजा हवालदिल झालाय. आणि मला माहिती, मी आज इथं उपोषणाला का बसलेलोय माहितीये? खरं म्हणजे हा नवीन वर्षाचा दिवस, गुढीपाडवा, आम्ही आनंदानं परिवारासोबत साजरा करतो. मला बरेच लोक म्हणले, दीपक भाऊ उपोषण सोडून द्या, लोक आले नाही. आणि लोक आले नाही म्हणून सरकारनं दखल घेतली नाही. मला माहितीये, मी जितका प्रामाणिक आहे त्याच्यापेक्षा कित्येक पट माझा समाज प्रामाणिक आहे.